हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? मस्त ना? आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे आषाढी एकादशी, तर आज सगळ्यांना उपवासाचे. आज काही स्वयंपाक वगैरे करायचा नाही, तर आज मी आहे ना सगळ्यात अगोदर मंदिर घासून घेते आणि चहा वगैरे काही करत नाही. आता सगळ्यांची आंघोळ वगैरे झाल्यावरती चहा बनवते. चला, तर मी आता मंदिर घासून घेते. हे मंदिर आहे ना जास्त खराब होत नाही बघा. आणि इथं पूर्ण देव वगैरे घासून ठेवले मी मंदिरातले. आणि ही आपली विठ्ठल रुक्माई आणि हा मागचा मोठा देवीचा फोटो आहे. आम्ही खूप मानतो बरं का मोठा देवीला. पूर्ण मंदिर मी स्वच्छ पुसून घेतलं आहे. आणि तिथं आहे ना कुकाचे डाग पडले होते ना, तिथं मी घासून काढलं, पण तेव्हाच निघून गेले ते. मंदिर स्वच्छ असलं ना तर घराला एक रौनकच येऊन जाते. आणि हे बघा इथं पूर्ण देव मी लावून घेतले. चला आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. इथं सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि आता मी घेतले कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकायला, कारण की लाईनीचा काही भरोसा नसतो, कधी जाईन ते. आज काही पाऊस येईल म्हणून वाटत नाही, ऊन पडलेलं आहे बाहेर. आणि आषाढी एकादशीचा पाऊस येतो असं म्हणतात. आमच्या इकडं आनंद स्वामीची मोठी जत्रा भरते आणि प्रत्येक वर्षी पाऊस येतो, पण यावर्षी काही वाटत नाही आहे येईल म्हणून, कारण की खूप कडक ऊन पडलेलं आहे बाहेर. एकदा कपडे झाले ना तर अर्धं काम झाल्यासारखं वाटतं बघा. चला आता मी सगळ्यांना चहा देते अगोदर. मी इथं काही चहा घेत नाही. आणि फरशा वगैरे साफ केल्या आहे मी. आणि आता घेतले इथं साबुदाणा वडे बनवायला. हा साबुदाणा भिजलेला, हा रात्रीच टाकला होता भिजायला. आणि एकादश म्हटल्यावरती इथं रात्रीच टाकावं लागेल ना साबुदाणा, तर इथं पावशेर साबुदाणा आहे हा. जास्त काही वडे बनवायचे नाही, फक्त थोडेसेच बनवायचे मला. आणि याच्यामध्ये ना ही कुटलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट जाडसर असा टाकला आहे 1 वाटी भरून. आणि कसं आहे प्रत्येकाचं वेगळं वेगळंच असतं, कोणी साबुदाणा खातं तर कोणी वडे मागतं. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. हे सगळं आहे ना चांगलं असं मिक्स करून घेऊ एकदा. आणि तुमच्याकडं राजगिऱ्याचं पीठ असेल ना, राजगिऱ्याचं पीठ टाका. आणि तुम्ही जर भगर खात असाल उपवासाला, त्याचं पीठ टाकलं तरी पण चालेल. इथं उकडून घेतलेले 3 बटाटे हे पण याच्यामध्ये टाकून देऊया. आणि तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा भरून साखर, लिंबू टाकू शकता पिळून, पण मी अशी नॉर्मल बनवणार आहे. इथं 1 चमचा मी लाल तिखट यूज करणार आहे. इथं तुम्ही तुमच्या हिशोबानं मिरची पावडर यूज करा, कारण की आपण अगोदर पण याच्यामध्ये कुटलेली हिरवी मिरची पण टाकलेली आहे. आमच्या इथं लहान मोठे सगळ्यांना असं झणझणीतच पाहिजे खायला. इथं छान असं मिक्स करून घेतलं आहे मी. आता हात धुवून घेते वडे बनवण्यासाठी. हे सगळं एकजीव केल्यावरती हात धुवून घ्यायचे, मग वडे ना आपल्या हाताला चिटकत नाही. आपल्याला पाहिजे तेवढा पातळ आपण वडा थापू शकतो. मग तुम्हाला कितपत मोठा किंवा छोटा हवा त्यानुसार तुम्ही वडे तयार करून घ्या. तर अगोदर असे गोळे तयार करून घ्यायचे. हे बघा, इथं असे गोळे तयार करून ठेवायचे अगोदर. आता आपण घेऊया वडे बनवायला. इथं आपण पूर्ण वडे तयार करून घेतले. आता हिचा असा वडा करायचा. हात धुवून घ्यायचे मात्र स्वच्छ. हा बघा आपला वडा एक तयार करून दाखवला आहे मी. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. वडे तयार करूच तर तेल ठेवलं होतं मी गरम करायला. जास्त कडकडीत पण नाही करायचं तेल. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत. हे वडे ना गरम गरम खायला खूप टेस्टी लागतात. आमच्या इथं आहे ना सगळ्यांना दह्याच्या चटणीसोबतच आवडते आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खातात, पण मी जास्त करून दह्याची चटणी बनवते. मीडियम गॅसवरती तळले ना मस्त असे कुरकुरीत होतात बघा. वडे करायला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त तळायलाच थोडासा वेळ लागतो. फक्त 7-8 वडे तळते आणि बाकीचे वडे ना ते फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण की मी तर काही खाणार नाही आहे. मला ते वास येतो ना तेलाचा. आपण आपल्या हातानं तळतो ना तर आपली इच्छाच होत नाही बघा खायची. चला मी आवरून घेते आता. इथं फराळाचं झालं आहे माझं. मी काकडी आणि आंबे खाल्ले कट करून. कपडे वाळले होते तर म्हणलं चला कपडे तरी नेऊ काढून. आणि कपडे वाळायला काही जास्त वेळ लागत नाही. 80% तर मशीनमधूनच ते वाळून येतात.
फक्त 20%च आपल्याला वाळू घालावं लागते. आणि चला आता मला जायचं आहे संभाजीनगरला, कारण की माझ्या वडिलाची तब्येत खराब झाली आहे, त्याच्यामुळे मी चालले त्यांना भेटायला. बघा ना, लोक आज पंढरपूरला इकडं तिकडं जातात देवाला आणि मी चालले दवाखान्यामध्ये. म्हणून आहे ना, मी सकाळी सकाळी लवकरच आवरून घेतलं होतं जाण्यासाठीच. मला जायला काही गाडी वगैरे नाही आहे, तर मला बसनंच जावं लागेल. ही माझी पहिलीच वेळ आहे बसनं प्रवास करायची. झाले 22-23 वर्ष मी कधी बसनं प्रवास केलाच नाही, पण प्रत्येक गोष्टीला सामोरे जावंच लागतं. चला मी निघते आता. हे माझे वडील आहे, ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. ते काय बोलताय ते कळूच नाही लागलं. चला तर भेटूया एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.